पण याच भारतभूमीमध्ये बाहेरनं येणाऱ्या एका महिलेचे लैंगिक अत्याचार केले जातात। 7 राक्षस येतात आणि त्या तंबूमध्ये त्या दोघांनी देखील बेदम मारायला चालू करतात। आपल्या देशातील सोशल मीडियामध्ये काय रोग आहे मला माहित नाही। अतिथी देवो भव ही आपल्या देशाची भारतभूमीची संस्कृती आपण जगभराला सांगतो। आलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करतो, त्यांचा आदर करतो। पण याच भारतभूमीमध्ये बाहेरनं येणाऱ्या एका महिलेचे लैंगिक अत्याचार केला जातो आणि आता 3 दिवस होऊन गेले तरी देखील त्या सर्व गुन्हेगारांना आपण पकडू शकलो नाही। ही आपल्यासाठी एक खंत आहे आणि याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो, त्यामुळे एक मराठी माणूस या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, मराठी माणूस। ही संपूर्ण घटना काय हे पहिला आपण जाणून घेऊया। खरं तर 2 परदेशी जोडपे, स्पॅनिश जोडपे भारत दौऱ्यावर होते, जे त्यांच्या गाडीवरून म्हणजे बाईकवरून संपूर्ण देशाची सवारी करत होते। खरं तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून असं समजतंय की ते संपूर्ण जगभराचा दौरा करतात, तर त्या निमित्तानेच ते भारतामध्ये आले होते। आता झालं असं काय की शुक्रवारी रात्री झारखंडमधील दुमका या जिल्ह्यातील कुंजिया परिसरामध्ये ते कॅम्पिंग करत होते। म्हणजे नॉर्मली ते राहत होते, त्यांचा एक तंबू वगैरे लावून ते राहत होते आणि त्याच रात्री 7 जण येतात, 7 राक्षस येतात आणि त्या तंबूमध्ये त्या दोघांनी देखील बेदम मारायला चालू करतात। त्यांचे काही गोष्टी ते चोरायचा प्रयत्न करतात आणि हो, इतक्यावर ते थांबत नाहीत। त्या महिलेला मारून त्या महिलेचा सामूहिक बलात्कार करतात। ही अशी नराधम आहेत आपल्या देशामध्ये। हे ऐकतानाच, हे बोलताना मला खूप जास्त खंत वाटते आणि लाज देखील वाटते। तर अशी काही कृत्य ते करतात। खरं या सगळ्या घटनेनंतर ती जी महिला होती, तिचं नाव फर्नांडा आहे, तिने एक बहादुरीचं काम केलं। ती गेली सरळ पोलिसांकडे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तिने कंप्लेंट केली आणि या सगळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून तिने सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टींबद्दल पोस्ट करायला चालू केली। आता याच जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी ठेवली होती। त्या स्टोरीमध्ये त्यांनी असं देखील सांगितलं होतं की आमच्यासोबत हेल्मेटने मारहाण झाली, आमच्यासोबत दगडाने मारहाण झाली, पण या सगळ्या मारहाणीपेक्षा जो काही लैंगिक अत्याचार झाला त्याचं आम्हाला खूप जास्त दुःख वाटतंय आणि आमच्यासोबत जी काही घटना घडलेली आहे ती घटना जगात कुणासोबतच घडू नये असं आम्हाला वाटतं। आणि हो, खरं तर देवाची आमच्यावर कृपा आहे, ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत। आणि अशा पद्धतीने त्या जोडप्याने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवली आणि मग त्यानंतर या सगळ्या घटनेमध्ये सीआयडी इन्व्हॉल्व्ह झाली, पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले, मेडिकल एजन्सी इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि त्यानुसार कारवाई चालू आहे। पण खंत अशी की 3 दिवस उलटून गेले, रविवार संध्याकाळपर्यंत फक्त 3 आरोपींना आपण पकडू शकलो आणि अशी नाही की ते आरोपी खूप काही मोठे आरोपी, त्यांचे खूप जास्त कॉन्टॅक्ट आहेत, अशा काही गोष्टी नसताना देखील त्यातले 4 आरोपी अजून बेपत्ता आहेत, त्यांना आपण पकडू शकलो नाही। ही एक मोठी खंत आहे। आता या सगळ्या गोष्टींवर आपण काय करू शकतो, तर नक्कीच करू शकतो। एक भारतीय म्हणून तुम्ही या गोष्टीकडे बघा, अतिथी देवो भव या सगळ्या गोष्टी आपण लोकांसमोर मांडत असतो। अगदी अंबानींचं जे काही लग्न चालू आहे, त्यांचा जो काही पैसा आहे ते खर्च करतात, त्या गोष्टी बाजूला राहतात, पण त्यांनी बाहेरच्या लोकांना बोलून त्यांचा जो काही पाहुणचार केला, त्यांना जे काही भारतीय संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला, ते खर्च कौतुकास्पद आहे आणि त्या गोष्टीचं आपण कौतुक केलंच पाहिजे। मग एका बाजूने अंबानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्या लग्ना माध्यमातून असा खूप चांगला संदेश जगभरात पोहोचवतात की एवढ्या चांगल्या पद्धतीने पाहुणचार देशामध्ये केला जातो आणि दुसऱ्या बाजूने या सगळ्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टींमधून या देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का नाही असा प्रश्न या जगभरात पोहोचवला जातोय। मग यातलं कोणती गोष्ट महत्वाची ही आपण जाणून घेतली पाहिजे। आणि तुम्हाला मी खरं सांगतोय, आपल्या देशातील सोशल मीडियामध्ये काय रोग आहे मला माहित नाही। आपल्याला फक्त अंबानींचं लग्न दाखवलं जाते, प्री वेडिंग दाखवलं जाते, पण या गोष्टी लोकांपासून लपवल्या जातात। पण जगभरात अशा गोष्टी नाहीत। जगभरामध्ये अंबानींचं इतकंच दाखवलं जाते, पण ही जी केस आहे ना, म्हणजे बाहेरची लेडीज या देशामध्ये सुरक्षित नाही, या गोष्टीवर खूप जास्त फोकस केलं जातंय। अगदी युएस मधील एका जर्नलिस्टने असं ट्विट केलं की या भारत देशावर माझं खूप जास्त प्रेम आहे, पण या भारत देशामध्ये मी माझ्या कोणत्याही महिला सहकार्याला काम करण्याची सजेशन देऊ शकत नाही। महिलांसाठी हा देश सुरक्षित नाहीये। असं एखादी व्यक्ती, एखादी महिला बाहेरच्या देशात बसून आपल्या देशाबद्दल वक्तव्य करते आणि आपल्यासाठी खरंच खूप जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या देशातून छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण जगभराला दिलं जातं, ज्या छत्रपती शिवरायांनी एखाद्या परस्त्रीला देखील आईचा दर्जा दिला, अशी जर सुंदर माझी आई असते तर मी देखील खूप सुंदर असतो, असं छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सांगतात। आणि त्याच देशामध्ये बाहेरच्या महिलांना इथे सुरक्षित वाटत नसणं खूप मोठी खंत ही। आता या गोष्टीवर आपण काय करू शकतो, खरं तर हा जो डाग लागला आहे किंवा त्या महिलेने तिकडे जाऊन ट्विट केलं, या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात, कारण की त्या महिलेला आपण काहीच बोलू शकत नाही। त्या महिलेने जे काही लिहिलं तिच्या मतानुसार अगदी बरोबर लिहिलं की या देशामध्ये माझ्या बहिणी सुरक्षित राहू शकत नाहीत। या घटनेमुळे तिला तसंच वाटतं। आपण काय करू शकतो, तर हे जे कोण आरोपी आहेत ना, त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारला प्रेशराईज करू शकतो, कारण की हे संपूर्ण सरकार लोकशाहीवर चालतं। लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, तुमचं माझं सर्वांचं राज्य। सरकारला प्रेशर करू शकतो, संपूर्ण डिपार्टमेंटला प्रेशर करू शकतो की हे जे 7 जण आहेत त्यांना लवकरात लवकर पकडा, एकतर जे 14 जण झालेत पकडून त्यांना एवढी कठोर शिक्षा द्या, एवढी कठोर शिक्षा द्या की संपूर्ण जग या गोष्टीची नोंद घेईल की जर भारत देशामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचारांना, त्या गुन्हेगारांना एवढी कठोर शिक्षा केली जाते आणि मगच हा जग आपल्या देशाकडे कुठल्या तरी चांगल्या नजरेने बघू शकेल। या संपूर्ण घटनेनंतर असं मला वाटतंय, आपल्या देशासाठी, आपल्या भारतीय संस्कृतीसाठी, ज्या संस्कृतीमध्ये
पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो, त्याच संस्कृतीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर मला देखील असं वाटतं की त्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगतो, अगदी 19 वर्षाचे असताना छत्रपती शिवरायांनी एवढा कडक निर्णय घेतला होता की गावच्या पाटलाने एका महिलेची आबरू लुटली होती, तर त्या पाटलाचा चौरंग करून त्याला जिवंत सोडलं होतं, हातपाय कापून त्याला जिवंत सोडले होते. तर यांचं देखील तसंच काहीतरी करा, यांचा चौरंग करा, हातपाय कापा आणि त्या समाजामध्ये सोडून जर हे तुम्हाला जमत नसेल तर त्यांना फाशी द्या, पण त्यांना जेलमध्ये ठेवून त्यांचं पोट भरून त्यांना जेवायला घालून आपल्याला काहीही एक सिद्ध करता येणार ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. जर तुम्हाला माझं मत पटत असेल तर कमेंट्स मध्ये झारखंड पोलीसला, महाराष्ट्र पोलीसला टॅग करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कळत नकळतपणे तुमच्या माझ्यातर्फे सरकारवर, त्या डिपार्टमेंटवर प्रेशर पडून त्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि हो, नुकतंच लडाखमध्ये खूप मोठं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोललो आहे आणि अशाच नवीन नवीन विषयांवर, महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.